खरेदीही आलीच, पण या महागाईच्या काळात आपल्याला खरेदी करताना थोडंसं आपल्या पाकिटाकडे सुद्धा बघावं लागतं. करेक्ट आहे मनाली, म्हणूनच तर आपण सेलिब्रेट करणार आहोत स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी. येस, आणि म्हणूनच संतोष आणि मी आज आली आहे दादर मधल्या मनीष मार्केटमध्ये, जिथे तुम्हाला सगळ्या वस्तू म्हणजे तुमचे कपडे अगदी होलसेल रेटमध्ये मिळतात. संतोष, आपण पाहिलं की दिवाळीमध्ये आपल्याला खूप सारे गिफ्ट्स मिळतात, पण आपल्याला रिटर्नमध्ये सुद्धा काहीतरी द्यावं लागतं, ते पण स्वस्त आणि मस्त असलं पाहिजे. आणि म्हणूनच बघूया मनीष मार्केटमध्ये बल्कमध्ये आपल्याला भरपूर कपडे अगदी स्वस्त किमतीमध्ये मिळतात. येस, ऑफकोर्स. सो लेट्स गो. दरवर्षी असं असतं, म्हणजे लहानपणी आपल्याला असतं की दिवाळी म्हटलं की नवीन कपडे हवे, नवीन कपडे आले की दिवाळी आली. आई बाबांबरोबर लहानपणी जायचं खरेदीला, आणि तेव्हा आपल्याला काही टेन्शन नाही ना. आता कसं आपल्या खिशाचा विचार करून आपण आलोय मनीष मार्केटमध्ये. पहिले बाबा हे पाहिजे, आई हे पाहिजे सांगून त्यांच्याकडून बिघडून घ्यायचं. पण आता जरा चेंज आहे ना. पहिले फक्त घ्यायचं, आता द्यावं पण लागतं. त्यामुळे विचार करतोय. काय कॉस्ट आहे? 325. एक नाही, बल्कमध्ये घ्यायला. आपल्याला आज फक्त संतोषसाठी शॉपिंग करणार आहे, कारण संतोषने वेळात वेळ काढलेली आहे. दिवाळी शॉपिंग तुझी झाली नाहीच आहे ना? मी आता पण त्यांना विचारलं, 325ला हा शर्ट आहे. तुम्ही जर बाहेर कुठे गेलात दुसऱ्या शॉपमध्ये तर नक्कीच हा शर्ट तुम्हाला कमीत कमी याची क्वालिटी, याचे डिझाईन बघून हा 1200च्या खाली तुम्हाला मिळणार नाही. हा 1200 रुपयात तुम्हाला मिळेल, पण याचा रेट इथे कमी आहे. फक्त एवढंच आहे, मनीष मार्केटमध्ये तुम्हाला असं एक शर्ट, एखादी जीन्स घेऊन चालत नाही, तुम्हाला बल्कमध्ये घ्यावं लागतं. तुझी दिवाळीची खरेदी झाली की नाही? नाही, मला माझी खरेदी करायची आहे ना पर्सनल. तर आपण मग ती करायला जाऊया का? कारण नक्की. मुंबईमध्ये दादरमध्ये असं सुद्धा ठिकाण आहेत जिकडे तुम्ही एक शर्ट घेऊ शकता, पण तेही होलसेल रेटमध्ये. संतोष, तू एक सेलिब्रिटी आहेस, त्यामुळे शॉपिंग करताना कधी असा विचार करतोस का की मला ब्रँडेडच हवं आहे, ते किती महाग असेल तरी चालेल, किंवा मला स्वस्तच हवं आहे, असं काही असतं? ब्रँडेड ही प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे की कोणाला ब्रँडेडच पाहिजे असतं. पण मला असं म्हणणं की क्वालिटी जर चांगली असेल आणि त्याला ब्रँड नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आता मी आहे ना, मी ब्रँडेड उडू, माझ्या घरचं कोणी या क्षेत्रात नाही आहे, पण माझं मी आलोय. आपण बघूया आता, लेट्स जस्ट ट्राय आउट की संतोषला इथे त्याच्या आवडीचं काही मिळतंय की नाही, त्याची दिवाळी स्वस्त आणि मस्त होतीये की नाही. बेस्ट आहे. करेक्ट आहे. तू नेहमी काय फॉलो करतो? म्हणजे नवीन जो ट्रेंड असतो तो, की स्वतःची यू विल जस्ट मेक युअर? मला शक्यतो अर्थात नवीन काही असेल तर मग ते ट्राय करतो, पण कधी कधी स्वतःच जरा ठरवून की ह्या स्टाईलने आपण करूया. ओके. म्हणजे आज मी आता इकडे तर मी नॉर्मल जीन्स, शूज, रदर हे समथिंग काहीतरी ट्रेंडी समथिंग. कधी कधी मी शर्ट एक फोल्ड ठेवतो आणि एक फुल ठेवतो, असंही असतं. म्हणजे त्या आपल्याकडे संतोष स्टाईल, आपल्याकडे जे अवेलेबल असतं ना त्याच्यातनं काहीतरी नवीन तयार करायचं. माझ्या डोक्यात मध्ये आयडिया, माझ्या प्रीमियरसाठी मी विचार केला होता. कुर्ता, व्हाईट कुर्ता आणि ब्लॅक शॉर्ट, म्हणजे ब्लेझर पण बोलू शकतो त्याला, पण स्टँड कॉलर जॅकेट आणि धोती. हां, तर असं माझ्या डोक्यात मी केलं. पण ती धोती म्हणजे हां किंवा पोलो पॅन्ट्स येतात ना, पोलो पॅन्ट्स त्या तसं तो मी डिझाईन केलं होतं. मी सांगितलं होतं, माझ्या फ्रेंड आहे, शी इज डिझायनर, तिला सांगितलं, तुम्ही मला तसं करून दिलं होतं. आणि शक्यतो मला कम्फर्ट जीन्स टी शर्ट किंवा शर्ट जीन्स त्याच्यात आवडतं. मला ते फार असं कुर्ते, मला ते असं फार आवडतं. नॉर्मल शर्ट जीन्स, आणि ते जास्त लूज कपडे नाही आवडत मला फिटिंग आवडतं. संतोष, मग दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर उठणं असतं की नाही? म्हणजे दिवाळीची पहाट जी असते, मी रात्रभर झोपतच नाही. ओ, कारण तशी घरात तयारी चालू असते. बरं. पण मग तू सुट्टी घेतोस की शूट चालूच असतात? सणांचं, स्पेशली सणांच्या दिवसामध्ये मी सुट्टी बिट्टीचं काही प्रकरण, कारण मुली नॉर्मली सुट्टी घेतात, मला घरी राहायला आवडतं. मला शूटिंग असेल तर मी नक्कीच जातो, नसेल तर मग काय
घरीच दिवाळी घरच्यांबरोबर मित्रांबरोबर. मला खूप आवडतो दिवाळी याकरता. सगळं असं छान रोषणाई असते सगळीकडे, लखलखाट सगळीकडे. उत्तम म्हणजे अर्थात आतिषबाजी चालू असतेच, पण असं सगळीकडे छान प्रसन्न वातावरण असतं आणि प्रत्येकाच्या घरात छान असा गोड एक वास येत असतो छान फराळाचा. सो खूप सुंदर असा सण आहे आपला दिवाळी. हे पण डिस्काउंटमध्येच आहे का? काही सूट थँक्स म्हणाले. दिवाळीला मी जरा वेस्टर्न आउटफिटचा विचार करतो, त्यामुळे मी जॅकेट आणि जीन्स घ्यायचा विचार करतो, पण स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी. या मटेरियलमध्ये कलर कुठले आहेत? सेम पॅटर्न. या कार्यक्रमामुळे तर खरंच थँक्स की बऱ्याच लोकांना चांगली चांगली स्वस्त ठिकाणं तुम्हाला कळत आहेत. ज्यांना माहीत नसेल त्यांना माहीत पडेल की इथे अशा एवढ्या स्वस्त रेटमध्ये खूप छान उत्तम क्वालिटीचे कपडे मिळतात. मला मस्तपैकी स्वस्त अशी जीन्स मिळालेली आहे. मी तर खूप खुश आहे यावेळी दिवाळीत. थोडे कष्ट घ्या, जेवढे कष्ट पैसे कमवायला घेतात तेवढेच कष्ट तुम्ही पैसे वाचवायला पण घ्या. संतोष आता दिवाळीचं शॉपिंग झालेलं आहे. संतोषने त्याची खरेदी केली आणि संतोषने आपल्याला दाखवलं की दादरमध्ये पुरुषांसाठी जर स्वस्त आणि मस्त कपडे घ्यायचे असतील तर त्यासाठी काय काय ऑप्शन्स आहेत. पण आता वेळ आहे ती म्हणजे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी कपडे घेण्याची, म्हणजे अर्थातच स्त्रियांसाठी मुलींसाठी साड्या आणि ड्रेसेसची. आपण या शोमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण त्या ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत स्वस्त आणि मस्त साड्या कुठे मिळतात. लेट्स गो. मस्त दिवाळी. दिवाळी म्हटलं की कपडे हे आलेच आणि तेही अगदी पारंपरिक लुकमधले. मगाशी संतोषने आपल्याला दाखवलं की यावेळेस दिवाळीसाठी पुरुषांसाठी मार्केटमध्ये कमीत कमी किमतीत किती छान कपडे अवेलेबल आहेत ते. पण महिलांसाठी सुद्धा ऑप्शन काही कमी नाही आहे, कारण दादरमधलं हिंदमाता मार्केट हे त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. या हिंदमाता मार्केटमध्ये अगदी 150 रुपयांपासून ते 1 ते 1.5 लाखांपर्यंत साड्या मिळतात. आणि साड्या म्हटलं की माझा आणि तुमचा हा खूप आवडीचा विषय आहे. त्यामुळे लग्न सराई असो किंवा दिवाळी असो, कुठलाही सण असो, हिंदमाता मार्केट हे त्यासाठीच खूप प्रसिद्ध आहे. तर मग एक नजर टाकूया या वेळेला दिवाळीसाठी अगदी कमीत कमी बजेटमध्ये काय कपडे अवेलेबल आहेत, कुठल्या छान साड्या अवेलेबल आहेत. सो लेट्स गो. मी थोडा रेडिश रहेगा ना तो. ये टोटल ते हैंडवर्क है. वाव. या साड्यांकडे बघून एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे यावेळेला मार्केटमध्ये आपल्याला ज्या साड्यांवर पोल्का डॉट असे डिझाईन्स आणि नवीन नवीन व्हरायटी जास्त बघायला मिळाली. आपण या वर्कवाल्या साड्या बघायला पण ना दिवाळी म्हटलं की ना जास्त काठपदराच्या साड्या जास्त आवडतात. त्यामुळे सणांच्या वेळेला त्या साड्या जास्त नेसल्या जातात. म्हणजे पारंपरिक जी आपली एक प्रथा आहे, पद्धत आहे, ती आपण तशीच जपत आलोय. तर त्यामध्ये काही नवीन व्हरायटी किंवा नवीन लुक बघायला मिळतंय का? पैठणीचा पॅटर्न हा वेगळा बनवलेला आहे. रेग्युलर जो बुट्टीचा असतो, हां हां हां, बरोबर बुट्टीचा पॅटर्न, बरोबर. हा थोडा चेंजेस टाईपचा आता नवीन पॅटर्न बनवली. पूर्ण वेल टाईपच्या पूर्ण मोर आणि पदरावरची जी डिझाईन आहे ती पण पूर्ण डिफरंट आहे. म्हणजे याला थोडं शालूचं लुक देण्यात आलंय.
पैठणीला. लाईट वेटच्या सर्वांना हेवी टाईपचं नको पण रिच दिसणार आहे. बरोबर. असं pattern. आणि मग या पैठणी काय रेंजपासून आहेत? पैठणी 10-12 हजाराची रेंज, 6,500 हजारापासून स्टार्ट रेंज आहे. बरं. आणि ती 12 हजाराची. अच्छा. पॅटर्न थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्येच हा पॅटर्न वेगळा आहे. बॉर्डर याची थोडी कॉन्ट्रास्ट ब्राईट नाही. रेग्युलर का आपली पैठण गेलो त्याला सेल्फ बॉर्डर जास्त असते. बरोबर. आणि हे कांजीवरम सारखी याला बॉर्डर बनवली वेगळी. अच्छा अच्छा. आता पैठणी एक नवीन टाईपची आहे म्हणजे ट्रेडिशनल वरती पण काहीतरी चेंजेस केले. बरोबर. म्हणजे आपण नेहमी पाहतो की पैठणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर म्हणजे त्या साडीवर असणारे मोर, विविध रंगाचे मोर. पण आता त्यामध्ये आणखीन एक नवीन गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे पैठणीला जे हे शालूचं लूक देण्यात आलं म्हणजे पैठणीला आणखीन उठावदार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो यावेळेस या मार्केटमध्ये नवीन एक ऑप्शन साड्यांमध्ये उपलब्ध झालेला आहे. साडी म्हटलं की प्रत्येक गृहिणीचा आग्रह असतो ती म्हणजे एखादी तरी काठपदराची साडी आपल्या घरी असावी. आणि मला सुद्धा ही साडी खूप आवडली आहे. त्याच्यामुळे दिवाळीमध्ये जसं मी म्हणते की पारंपरिक लूक आपल्याला हवं असतं त्यासाठी हे खूप छान ऑप्शन मला मिळालेलं आहे. त्यामुळे मी आता म्हणेन की माझं दिवाळीचं शॉपिंग नक्कीच पूर्ण होत आलं आहे. साड्या तर आपण पाहिल्या पण दिवाळी आहे आणि त्याचबरोबर लग्नाचा सीझनसुद्धा आहे. त्यामुळे चनियाचोळीमध्ये सुद्धा खूप छान ऑप्शन्स आलेले आहेत. चनियाचोळीमध्ये यावेळेला काय काय ऑप्शन्स आहेत कारण चालेल. जरदोसी आणि स्टोनचा वापर करून बनवण्यात आलेली ही चनियाचोली दिसायला तितकीच उठावदार दिसते पण वजनाला सुद्धा तितकीच खूप हेवी आहे. पण सणासुदीच्या दिवसात या सगळ्या गोष्टी माफ असतात. सर पण मग नॉर्मली रेंज कशा असतात म्हणजे तुम्ही काय पद्धतीने रेंज ठेवल्यात कारण दिवाळी आहे त्यानंतर लग्नाचा सीझनसुद्धा आला आहे तर मग काही ऑफर किंवा स्पेशल असं काही आहे का इथे? नाही, आमच्या दुकानात केव्हा पण ऑफर नसते. फक्त आम्ही जे माल देतो ती कॉम्पिटिशन रेटमध्ये देतो आणि फार क्वांटिटी घेणाऱ्या गिराकासाठी एक डिपार्टमेंट वेगळा आहे. तिकडे 150 पासून 700 पर्यंत म्हणजे आहेरसाठी लोकांना लागतात ते साड्या. या साड्याचा डिपार्टमेंट वेगळा आहे. तिकडे घेणारे गिराक ज्यांना 50-100 साड्या घेणारे त्यांच्यासाठी पुरा एक डिपार्टमेंट वेगळाच केलेला आहे. आणि हा डिपार्टमेंट जिकडे आता आपण प्रत्यक्ष उभे आहे तिकडे 800 पासून 5000 पर्यंतची रेंज आहे. म्हणजे पर्सनल यूज या त्याप्रमाणे ज्यांना घ्यायचं असेल तर 5000 पर्यंतची रेंजचे डिपार्टमेंट एक झाला. एक नंबर दुकान आम्ही याला म्हणतो. 2 नंबर तिकडे 5000 पासून 1 लाख पर्यंत. आणि 3rd नंबर दुकान आहे तिला बिलो 700 150 to 700 आणि 9वारी साड्या एवढा डिपार्टमेंट असं 3 डिपार्टमेंट केलेलं आहे. आमचे गिराक डेली येतात त्यांना प्रत्यक्ष माहिती आहे म्हणजे येऊन ते आपोआप दुकान सिलेक्ट करतात आणि त्यांचं काम सोपं होतं. इतक्या साऱ्या ट्राय केल्यावर मला पण हे मॅनिक्विनच असल्यासारखं आता फील होतंय. स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये आपल्या कमीत कमी बजेटमध्ये आपल्याला भरपूर शॉपिंग करायचं आहे. आपण हिंदमातामध्ये आहोत त्यामुळे हिंदमातामध्ये 150 रुपयांपासून ते 1.5 लाखांपर्यंतचे कपडे मिळतात, साड्या मिळतात, चनियाचोली मिळतात. तर आपण आता बघूयात या 150 रुपयाच्या या कमीत कमी बजेटमध्ये काय काय ऑप्शन्स या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जेणेकरून आपण भरपूर सारे गिफ्ट्स घेऊ आणि देऊसुद्धा. सो लेट्स गो. आपण पाहिलं की सगळ्या मार्केटमध्ये आपल्याला सगळ्या कपड्यांवर एक डिझाईन प्रामुख्याने बघायला मिळतं, आवर्जून बघायला मिळतं आहे ते म्हणजे वर्क. ते मुलांचे कुर्ते असो किंवा साड्या असो किंवा पंजाबी ड्रेसेस असो किंवा लहान मुलांचे कपडे असो या सगळ्यावर वर्कवाला डिझाईन जास्त पाहायला मिळतं आहे. साडी खरेदी झाली आहे पण साडी खरेदी झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे त्या साडीवर मॅचिंग ज्वेलरी. आणि हे ज्वेलरीचं ऑप्शनसुद्धा आपल्याला याच मार्केटमध्ये आहे तेही होलसेल रेटमध्ये. बघूया किती छान ऑप्शन्स यामध्ये उपलब्ध आहेत आणि कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्वेलरी आपल्याला बघायला मिळतात.
पुरुषांसाठी कुर्ते, महिलांसाठी साड्या आणि मुलींसाठी ड्रेसेस, त्याचबरोबर लहान मुलांसाठी त्यांचे कपडे आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी, हे सगळं आपल्याला स्वस्त आणि मस्त मिळालं दादरमधल्या हिंदमाता मार्केटमध्ये. आणि हीच आहे खरी आपली दिवाळीची शॉपिंग. विंडो शॉपिंग तर झाली आहे, पण आता खरी मजा आहे ती स्ट्रीट शॉपिंगसाठी. कारण स्ट्रीट शॉपिंगवर भरपूर व्हरायटी आणि खूप साऱ्या गोष्टी बार्गेनिंग करून मिळत असतात. त्यामुळे आपण आता या शोमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर पाहणार आहोत स्ट्रीट शॉपिंग. दिवाळीची धामधूम सगळीकडे जोरदार बघायला मिळते. शॉपिंग मॉल असतील, दुकानं असतील किंवा स्ट्रीट शॉपिंग असेल, प्रत्येक जण दिवाळीची खरेदी अगदी उत्साहाने करतोय. आणि अर्थातच आता आपण सुद्धा करणार आहोत स्ट्रीट शॉपिंग. कारण स्ट्रीट शॉपिंगची मजाच ही असते, कारण आपल्याला थोडं बार्गेनिंग करता येतं. त्यामुळे आपल्याला हव्या त्या किमतीत आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करता येते. त्यामुळे आता एक नजर टाकूया स्ट्रीट शॉपिंगवर. लेट्स गो. शॉपिंग करताना आपल्याला हवा तो रंग, हवी ती डिझाईन सुद्धा मिळू शकते. फक्त थोडं लक्ष द्यायचं ते म्हणजे त्या कपड्याकडे. कारण ज्या गोष्टीमध्ये आपण पैसे खर्च करतो त्या गोष्टीचं तितकंच मनापासून समाधान सुद्धा झालं पाहिजे. स्ट्रीट शॉपिंगचा खरं तर हाच एक फायदा असतो की व्हरायटी तर व्हरायटी असते, क्वालिटी ही काही वेळेला आपण तितकीच बघून घ्यायची असते आणि बार्गेनिंग मात्र आपल्या मनासारखी आपल्याला करता पण येते. ब्रेसलेट आहे. अच्छा, 75 रुपीजला एक येणार. 75 रुपीजला एक. येणार. कमी नाही करणार? तुम्हाला किती पाहिजे? जास्त घेणार तर तुम्हाला 60 रुपये लावून देईल. 60 रुपये. आपण स्ट्रीट शॉपिंग करतोय त्यामुळे बार्गेनिंग करणं आपल्या स्त्रियांचा हा एक चांगला गुण आहे, गुणधर्म आहे. त्यामुळे अजून थोडं कमी होतंय का बघूया. 40 पर्यंत द्या ना. हां बरं ठीक आहे. माझं पण नको, तुमची पण नको, मधली रेट 50ला आपण फायनल करूया. 50ला जर हे असं छान कळं मिळत असेल तर काय हरकत आहे घ्यायला. मग गिफ्ट सुद्धा आपण देऊ शकतो. हे कितीला? 100. कमी करणार? 80 रुपयाला मिळणार. सध्या ट्रेंड आहे ते अशा क्लचच्या. जर तुम्ही ट्रेडिशनल लुकमध्ये असाल किंवा वेस्टर्न आउटफिटमध्ये असाल तर त्यावर क्लच हे शोभून दिसतं. पण त्याचबरोबर जरदोसी आणि कुंदनचा वापर करून केलेला हा बटवा सुद्धा तितकाच छान दिसतो. आणि याची किंमत आहे फक्त 150 रुपये. त्यामुळे जर तुमचं बजेट असेल 1000 रुपयाचं आणि त्या 1000 रुपयामध्ये तुम्ही तुमचा ड्रेस, तुमच्या चपला आणि त्याचबरोबर तुमची इमिटेशन ज्वेलरी बसवू शकता. फक्त तुम्हाला चांगलं बार्गेनिंग करता आलं पाहिजे. शॉपिंग करताना खूप मजा येते, पण थोडंसं दमायला सुद्धा होतं. पण हा सगळा थकवा भरून निघतो की म्हणजे फुल ग्लास ऊसाच्या रसानं. स्ट्रीट शॉपिंग करताना त्या वस्तूची किंमत आणि त्याचबरोबर त्या वस्तूची क्वालिटी याकडे जर थोडं लक्ष दिलं तर तुमचं शॉपिंग स्वस्त आणि मस्त झालंच समजा. स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी या शोमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण उद्या पुन्हा एकदा नव्या ठिकाणी नव्या शॉपिंगसह भेटणार आहोत. स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी साजरी करायला. तेव्हा पहा फक्त IPN लोकमत. सो लेट्स गो. चला कुठे जायचं? पहिले इकडे तिकडे भरपूर मोठं मार्केट ट्राय करताना येणार मी काय? रेडी? मी येतोय. काय कुठे येतोय? तहान लागली आहे, थोडं दमायला झालं आणि ही सगळी एनर्जी 100 रुपये में दे दीजिए. 120 में दे दीजिए. हाँ बोलो ना.